आज गीता जयंती आहे. आमने सामने उभ्या ठाकलेल्या पांडवांच्या आणि कौरवांच्या सैन्यामध्ये भगवंतांनी अर्जुनाचा रथ उभा केलेला आहे. आणि ज्यांच्याशी लढायचं त्यांना बघून अर्जुनाच्या मनामध्ये अत्यंत दुःख उत्पन्न झालेलं आहे, मोह उत्पन्न झालेला आहे. आणि त्याला या दुःखातून आणि मोहातून बाहेर काढण्यासाठी जो ज्ञानप्रभात भगवंतांच्या मुखातून बाहेर पडलेला आहे, तिचं नाव श्रीमद भगवद्गीता आहे. वेद, उपनिषद, ब्रह्मसूत्र यांमध्ये जे काही विस्तारानं ज्ञान सांगितलेलं आहे ते सकल संकलित करून भगवंतांनी गीतेतून सांगितलेलं आहे. अर्जुनाचं निमित्त करून तुम्हा आम्हासाठी सांगितलेलं आहे की आपलं आयुष्य ऊर्ध्वगतीला नेण्यासाठी काय काय करायला पाहिजे, कोणत्या कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे, आयुष्य कसं जगावं म्हणजे आपलं आयुष्य सुखी, समाधानी, संतोषी, शांत आणि निर्विघ्न होईल, याचं मार्गदर्शक तत्व भगवंतांनी दिलेली आहेत. हा ग्रंथ सकल मानवजातीसाठी आहे, हे कायम लक्षात ठेवायचं. कारण ज्ञान ही कोणा एकाची मिरासदारी नाही. ज्ञान हे सर्वांसाठी आहे, ज्ञान हे सर्वांसाठी खुलं आहे आणि प्रत्येकाला ऊर्ध्वगतीला जाण्याचा हक्क आहे, हे भगवंतांनी अर्जुनाच्या माध्यमातून गीतेतून सर्वांना सांगितलेलं आहे. आणि आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे. आज गीतेचं स्मरण करूया, किमान 5 श्लोक आज म्हणूया.